आज स्वरसम्राट पंडित भीमसेन जोशी यांची जयंती. या निमित्ताने तुम्हाला त्यांच्या आयुष्यातला एक प्रेरणादायी किस्सा सांगतो. तर झालं असं, एकदा आम्ही भीमसेन जोशींसोबत गाण्याच्या मैफिलीसाठी गुलबर्ग्याला गेलो होतो. कार्यक्रम छान झाला. आम्ही परतीचा प्रवास करत होतो. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. पंडितजी स्वतः गाडी चालवत होते. अचानक त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि आडगावच्या वाटेला लागले. आम्हाला काहीच कळेना कुठे चाललोय. तेवढ्यात आमचे कुतूहलाने भरलेले चेहरे पाहून पंडितजी म्हणाले, आमचे गुरुजी इथे जवळच राहतात. अनायसा या वाट्याने चाललोच आहोत, म्हटलं भेटूनच जाऊया. थोड्या वेळाने एका अंधाऱ्या झोपडी वजा घरासमोर पंडितजींनी गाडी थांबवली. आम्ही डोळे चोळत गाडीतून उतरलो. पुढे होऊन पंडितजींनी दार ठोठावलं. एका वयस्कर बाईने दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि झोपडीत प्रकाश पसरला. समोरच खाटेवर एक वयस्कर गृहस्थ झोपले होते. त्यांचं नाव रामण्णा. पंडितजी त्यांच्यापाशी गेले आणि हात देऊन त्यांना बस्त केलं. काय, कसं काय, ओळखलं का? पंडितजी कानडी भाषेत बोलले. रामण्णाही ओळखीचं हसले. थोड्या वेळ विचारपूस झाल्यावर पंडितजींनी रामण्णांच्या पायांवर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला आणि 20-25 हजारांचं बिदागीचं पाकिट काढून त्यांच्या हातावर ठेवून त्यांचा निरोप घेतला. पुन्हा एकदा आमचे कुतूहलाने भरलेले चेहरे पाहून पंडितजींनी अखेर खुलासा केला. जेव्हा मी गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो तेव्हा इथे जवळच रेल्वे स्थानकात बेवारशी राहायचो. रात्री सायडिंगला ट्रेनच्या डब्यात झोपायचो आणि सकाळी तिथल्या थंडगार पाण्याने आंघोळ करायचो. बरं, कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच म्हणा ना. तिथे मला हे रामण्णा भेटले. स्टेशनच्या बाहेर हातगाडीवर ते उसळ चपाती विकायचे. मस्त वास यायचा. मी तिथेच घुटमळायचो. असंच एकदा मला हातगाडी भोवती घुटमळताना पाहून त्यांनी माझी विचारपूस केली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायला आलो आहे अशी जुजबी ओळख मी त्यांना दिली. ते मला रोज विचारायचे, काय रे, उसळपोळी खाणार का? पण खिशात दमडा नसल्यामुळे मी त्यांना नकार द्यायचो. त्यावर रामण्णा म्हणायचे, तुला गाणं येतं ना, मग म्हणून दाखव बरं, तरच मी तुला खायला देईन, फुकट नाही देणार. मग मी त्यांना आईने शिकवलेले 2 अभंग म्हणून दाखवायचो. ते मला पोटभर खायला द्यायचे. जे काही दिवस मी त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, रामण्णांच्या उसळपोळीनीच माझ्या पोटाला आधार दिला. स्वरभास्करांचा तो किस्सा ऐकून आम्ही सर्वजण थक्क झालो होतो. त्या दिवशी आम्ही रामण्णाच्या झोपडीत भविष्यातला भारतरत्न खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून उसळपोळीचं ऋण फेडताना पाहिला. भारतीय शास्त्रीय संगीतातील स्वरभास्कर, भारतरत्न, महाराष्ट्र भूषण पंडित भीमसेन जोशी यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन.